नमस्कार मित्रांनो मार्च महिन्यापासून तुमच्या घरातील मीटर आता चेंज करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी नवीन प्रीपेड मीटर बसवण्यात येतील। तर कसे असणार आहे प्रीपेड मीटर आणि यापासून तुम्हाला फायदा होणार आहे की नुकसान जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, विजेची होत असलेली चोरी आणि वीज थकबाकी व महावितरण कंपनी व त्यांच्या ग्राहकांमधले वीज भरणावरून होत असलेले वादविवाद पाहता महावितरण कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे प्रीपेड मीटर बसवण्याचा। प्रीपेड मीटर म्हणजे जेवढ्या रुपयाचा तुम्ही रिचार्ज कराल तेवढीच तुम्हाला वीज वापरता येणार आहे। रिचार्ज संपले की वीज पुरवठा बंद, रिचार्ज नाही तर वीज नाही, अशा प्रकारे समीकरण चालणार आहे। घरगुती, औद्योगिक, कमर्शियल आणि शेतकरी या कॅटेगरीमध्ये महावितरण कंपनीचे ग्राहक आहेत। यापैकी सर्वात जास्त घरगुती ग्राहक आहेत। तर सर्वात पहिले प्रीपेड मीटर घरगुती ग्राहकासाठीच लावले जाणार आहे। सर्वात पहिले नाशिक जिल्ह्यापासून होत आहे। यासाठी खासगी कंपनीने सर्वे सुद्धा केला आहे। चा रिपोर्ट कंपनीकडे जमा करण्यात आला असून एमएससीबीने प्रीपेड मीटर लावण्याची पूर्ण तयारी सुद्धा केली आहे। या मार्च महिन्यापासून नाशिक जिल्ह्यासह 10,65,000 ग्राहकांना मोफत प्रीपेड मीटर मिळणार आहे। हे मीटर लावल्यानंतर कोणत्याही प्रकारची वीज थकबाकी होणार नाही आणि एमएससीबीला वसुली सुद्धा करायची गरज पडणार नाही, कारण जेवढ्या रुपयाचा रिचार्ज केला तेवढीच तुम्हाला आता वीज वापरता येणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात थकबाकी असून सर्वात पहिले नाशिक जिल्ह्यामध्ये हे मीटर लावण्यात येतील आणि त्यानंतर हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे प्रीपेड मीटर लावण्यात येतील। तर मित्रांनो, प्रीपेड मीटरचा फायदा आणि नुकसान सांगायचं झालं तर जे ग्राहक रेग्युलर बिल भरतात त्यांच्यासाठी हे मीटर फायद्याचं ठरणार आहे, कारण ते एकदा रिचार्ज केल्यानंतर त्यांच्या आवश्यकतेनुसार तेवढीच वीज वापरतील आणि त्यापासून पैसे सुद्धा सेव्ह करू शकतात। आणि नुकसान सांगायचं झालं तर नुकसान हे त्या ग्राहकांसाठी जे रेग्युलर बिल भरत नाहीत किंवा मग विजेची चोरी करतात त्यांच्यासाठी हे मीटर खूप जास्त नुकसानदायक ठरणार आहे। पण मात्र एमएससीबीला याचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे।